पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक नंतरी तीर्थवंती. पंढरीचं का महत्व आहे? मनुष्यामध्ये नम्रता यावी, प्रेम व्हावं, वात्सल्य यावं, जिव्हाळा व्हावा. आणि तो फक्त जर पुढे मिळतो तर तो म्हणजे पंढरीच्या. हे पुण्यावाल्यांनी जे काम हातात घेतलंय हे इतकं सुंदर घेतल्यामुळं सेवेला मी सेवक झालो. तुमच्या लागून चरणा तुम्ही संतांची सेवा करतो, देव तुमची सेवा करतो. सगळ्या वारी मार्गामध्ये ज्या लोकांनी आपला हातभार लावला त्या सगळ्या लोकांचं कौतुक करावं आणि त्या श्रमदान केलेल्या हातांचा गौरव करावा, यासाठी हा कार्यक्रम आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी 2 दिवस पुण्यामध्ये मुक्कामाला होती आणि 1 आणि 2 तारखेला म्हणजे 2 तारखेला वारी गेल्यानंतर तिथे स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर वारीच्या येण्याच्या आधी सुद्धा संपूर्ण शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मुलाचं सहकार्य दरवर्षी करत असतात ते आदर पुनावाला सिटी क्लीनलीनेस फाउंडेशन आणि यांचे असंख्य व्हॉलंटियर्स असतात. ते दिवे घाटापर्यंत स्वच्छता करत असतात. त्याच्यामध्ये आपल्याला 1000हून अधिक व्हॉलंटियर्स आणि विविध 50हून अधिक संस्था आणि स्वयंसेवक आपल्याला लाभतात. आणि ह्याचं सगळ्याचं श्रेय खरं तर आदर पुनावाला, कारण का ते मशिनरी, गाड्या, त्यांचे व्हॉलंटियर्स, बाकीचे सगळे लॉजिस्टिक्स ते अरेंज करत असतात. आणि पुणे महानगरपालिकेला नेहमीच यांचं खूप सहकार्य आहे. आपण जेव्हा हडपसर मधून वारी इथे विसावा असतो आणि बाहेर पडते तर दिवे घाटापर्यंत आणि त्याच्या पुढच्या गावांपर्यंत सुद्धा स्वच्छता केली जाते. आणि पुणे महानगरपालिकेने यावर्षी वारीमध्ये आपण जवळजवळ ऍडिशनल 200 टन कचरा वाढला, कारण का यावर्षी भाविकही वाढले होते. त्यामुळे आपल्याला जास्त मॅनपॉवर लावावी लागली, जास्त इक्विपमेंट्स लावावे लागले, जास्त मशिनरी लावावी लागली. आणि त्याचबरोबर जे साथरोग नियंत्रण विभाग होते ते सुद्धा कार्यरत होते. आपण महिलांकरता विशेष सुविधा आणि कक्ष पण उभारले होते. आणि यासाठी सगळे आपल्याला असे CSRs आणि कॉर्पोरेट्स त्याचबरोबर स्वयंसेवी संस्थांचं खूप सहकार्य लाभतं. ज्या स्वयंसेवकांनी यामध्ये काम केलं त्यांना कामाची शाबासकी म्हणून प्रमाणपत्र देऊन एक प्रकारे नागरिकांना एक चांगल्या स्वरूपाची प्रेरणा देण्याचं काम आदर पुनावाला फाउंडेशनने केलेलं आहे. त्यामुळं त्यांचं हार्दिक अभिनंदन. परिसर को साफ और सुथरा रखने का अपना परंपरा में है. ये ऐसा नहीं है कि हम आज कचरा साफ कर रही है, अपना परंपरा में, अपना देश का परंपरा है. भारत में इतिहास में ऐसा है कि हम सबसे स्वच्छ, हमारा स्वच्छता ही हमारा सब कुछ है. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, सेवा स्वीकारावी लेकराची. सेवेतूनी कर गजर तू माऊलीचा, सेवेतूनी कर गजर तू माऊलीचा. स्वच्छतेचा घेऊन ध्यास कर निर्धार प्रत्येक मनाचा. पुनावाल्याची घेऊनी साथ हाती, पुनावाल्याची घेऊनी साथ हाती. मनामनात रुजून बीज स्वयंचलित सेवा घडावी हीच भावना प्रत्येकाची. विठू माऊली तू, विठू माऊली तू.